पण ह्यांना माहित नाही की बदलायचं कसं. तुम्हाला आता केवायसीसाठी बंद आहे. आज बंद राहण्याचं काय कारण सांगा. काही कारण नाही बंद आहे. हे बघा, ज्या व्यक्तीला आपलं कनेक्शन बदलायचं आहे दुसऱ्या एजन्सीला, त्याच्यासाठी कोणाची अडवणुकीचा काही प्रकार नाही आहे. त्याने इथं फक्त इथं फॉर्म भरायचा आहे, इथं डिपॉझिट काढून घ्यायचं आहे आणि ज्या एजन्सीत तुम्हाला जायचं आहे त्या एजन्सीमध्ये तिथं फक्त अर्ज द्यायचा आहे. एवढी साधी प्रक्रिया आहे. तुम्हाला जायचं तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला कोणी अडवू शकत बंद आहे. नाही बंद आहे. ठाण्यामध्ये इतर एजन्सी घेत नाही हो, इतर एजन्सी घेत नाही म्हणते. आमच्याकडं पुन्हा म्हणते आमच्या एरिया नाही म्हणताय. आम्ही चौकशी केलेली आहे आणि वर्षभर दर महिन्याला इथं गॅस घ्यायला येतोय. ऐका त्या ज्या गोष्टी आहेत ते मला सेल्फ ऑफिसरशी बोलावं लागेल की नेमकं त्यांचं काय डिमार्केशन आहे वगैरे. ते सगळं त्यांचा बिझनेस आहे, पण लोकांना गैरसोय होणार नाही ह्या हिशोबाने त्याच्यात काय करता येईल त्याबाबत मी बोलतो. हो, बदली पण आज काय बंद, काही कारण नाही. आज काय बंद राहण्याचं. मलाही काटोळे साहेबांचे फोन आल्यावर मी त्यांना रात्री फोन लावले त्याच्यावर, त्यांनी माझे पण नाही उचलले. आता मी सील करायचं आहे ते. करतो आता बोलताय तुम्ही ह्याच्या आधी करायला पाहिजे नाही साहेब, सर्वसामान्य लोकांचा हाल व्हायला लागले. आणि ह्याचं बऱ्याच महिन्यापासून बऱ्याच महिन्यापासून प्रॉब्लेम प्रत्येक महिन्याला आम्ही सिलेंडर न्यायला. एखादी देशातील युद्ध अजून संपलेलं नाही तरी देखील कोल्हापूरमध्ये त्याच ठिकाणी बऱ्यापैकी शहरामध्ये पेट्रोल डिझेल त्याचबरोबर गॅसचा सुद्धा तुटवडा जाणवतोय. आता मी आहे कोल्हापूरमधील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. तर एकंदरीत काय सगळा प्रकार आहे या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन झालं होतं. त्याचबरोबर लोकांनी रस्त्यावरती सिलेंडरच्या टाक्या सुद्धा फेकून दिल्या होत्या. पोलिसांचा मान ठेवून त्यांनी हे रस्ता रोको आंदोलन बंद केलेलं आहे. आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, त्यांच्याबरोबर आपण जाणून घ्या की कशा प्रकारच्या काय प्रतिक्रिया आहे. सर, नेमकं काय झालंय, कशा पद्धतीचं स्वरूप आहे आणि काय नेमकी सगळ्या घडामोडी काय झाल्या? छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर येथील संदीप गॅस एजन्सी गेले कित्येक महिने गॅस पुरवठा सुरू करत नाही आहे. युद्ध सुरू झाल्यानंतरही आपल्या केंद्र सरकारने, राज्य सरकारने, नरेंद्र मोदी सरकारने गॅस पुरवठा हा सर्वसामान्यांसाठी सुरळीत ठेवलेला आहे. पण गेले काही महिने संदीप गॅस एजन्सीतर्फे सर्वसामान्यांना गॅस पुरवठा सुरळीत होत नाही आहे. याआधीही आंदोलनं झालीत. गेले काही दिवस रोज सर्वसामान्य सुट्ट्या काढून इथे येत आहेत. सिलेंडरसाठी सकाळी 8 वाजता उभारत आहेत. उन्हाळा सुरू आहे. सकाळी 8 वाजल्यापासून उन्हाचा तडाखा आहे. 12-12, 1-1 वाजेपर्यंत लोक थांबतायत. गॅस एजन्सीचे मालक फोन बंद करून बसतायत. कोणताही परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद लोकांना मिळत नाही. सर्वसामान्य लोकांचे प्रचंड हाल होते. सर्वसामान्य लोकांना इथं वाटतं की केंद्र सरकारकडून गॅस पुरवठा सुरळीत नाही आहे का, त्यांची याविषयी वेगळं विचार होत आहेत. पण आम्ही त्यांना समजून सांगितलं की सर्व कोल्हापूर शहरामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, भारत देशामध्ये गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. फक्त या गॅस एजन्सीमध्ये त्याच्या काही वैयक्तिक कारणामुळे सर्वसामान्य लोकांना गॅस पुरवठा होत नाही. सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आम्ही त्याविरुद्ध भारतीय जनता पार्टी लक्ष्मीपुरी मंडलतर्फे आंदोलन छेडलेलं आहे. रास्ता रोको इथे केलेला आहे. पण रास्ता रोकोमध्ये पोलीस आलेल्यानंतर पोलिसांच्या विनंतीला मान देऊन इतर सर्वसामान्य लोकांचे हाल होऊ नयेत म्हणून हे आम्ही आंदोलन तात्पुरतं थांबवलेलं आहे. गॅस एजन्सीच्या मालकाकडून आम्हाला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून आम्हाला या संदर्भात योग्य प्रतिसाद मिळाला नाही. आणि कोल्हापुरातून इथून संभाजीनगरमधून जर संदीप गॅस एजन्सीतर्फे गॅस पुरवठा सर्वसामान्य लोकांना सुरळीत झाला नाही तर आम्ही याविरुद्ध उग्र आंदोलन छेडणार आहे. अजून पोलिसांच्याकडून आणि त्याचबरोबर एजन्सीच्या मालकांकडून काय प्रतिक्रिया आल्या? त्याकडून काही प्रतिसाद मिळत नाही. गेले कित्येक महिने झालं हेच पद्धतीनं कामकाज सुरू आहे त्यांचं. त्यांची वैयक्तिक काही कारणं असू देत, त्याच्याशी सर्वसामान्य जनतेचा हाल करण्याचा त्यांना कोणताही अधिकार मिळत नाही आहे. त्यांनी इथं गॅस पुरवठा सुरळीत करावा, नसेल तर त्यांनी ती गॅस एजन्सी सरेंडर करावी. दुसरा लोक ज्याला गरज आहे तो एजन्सी घेईल आणि सर्वसामान्य लोकांना गॅस पुरवठा सुरळीत होईल. आपल्याबरोबर आता काही महिला आहेत ज्या घरगुती काम करून येतात, तर त्यांच्याबरोबर बोलूया की त्यांना कशा पद्धतीचा त्रास आता सहन करावा लागतोय आणि कशा पद्धतीचा आता स्वरूप आहे, काय त्रास तुम्हाला सहन करावा लागतो ह्या सगळ्या गॅसच्या तुटवड्यामुळे? आता मी संदीप गॅस एजन्सी संभाजीनगरच्या गॅस एजन्सीच्या दारातच उभी आहे. इथं महिला वर्ग जास्त प्रमाणात आलेला आहे. तो का आला हे संदीप एजन्सीला माहीतच असेल. आता संदीप एजन्सीचा मालक आहे तो आता इथं गायबच आहे. तो अजून इथं हजर झालेला नाही आहे. पण त्यानं जे महिला वर्गाला जो नाहक त्रास दिलेला आहे
तो अतिशय म्हणजे अतिशय म्हणजे ह्या उन्हाळ्याच्या कडाक्याचा उन्हाळा आहे, हाय अलर्ट जारी केलेला आहे की 30 तारखेपासून 12 तारखेपर्यंत उन्हाचा तडका हा जास्त प्रमाणात आहे. मग ह्यामध्ये कुणाचं कुठल्या वयस्कर वर्ग सुद्धा इथं आलेला आहे. काहीतरी आत्मघाती झालं तर याला जबाबदार संदीप गॅस एजन्सीचा मालक असणार आहे का? त्यानं विनाकारण ह्या लोकांना वेठीस धरलेला आहे. एक तर तो इथं हजर होत नाहीये, इथं त्याचे कर्मचारी हजर नाही आहेत, त्याचं ऑफिस बंद आहे. कित्येक दिवस लोक इथं एरजाऱ्या करतात. आता 6:30 वाजल्यापासून इथं सर्व ग्राहक इथं येऊन थांबलेले आहेत. उन्हाचा तडाखा उपाशी लोक इथं आलेले आहेत. यांना तो गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी इतका वेळ यायचा थांबलेला आहे का? 2 गाड्या भरून जर गॅस उपलब्ध करून पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला असेल तर तो ग्राहकांपर्यंत पोहोचलेला का नाही? व तो पुरवठा गेला कुठं याची पुरवठा अधिकाऱ्यांनी जातीनं चौकशी करावी पहिली गोष्ट. आणि हे गॅस पुरवठा तो ब्लॅक न करतो का किंवा हॉटेल धारकांना असाच ह्या ग्राहकांचा गॅस पुरवठा होतो का? आणि ह्या ग्राहकांच्यात आता म्हणजे ह्या जनतेतच असा एक गैरसमज निर्माण झालाय की हे सर्व सरकारनं थांबवलेलं आहे. तर सरकारनं कोणतंही गॅस इंधन पुरवठा थांबवलेला नाही. सगळीकडे अतिशय सुरळीत सुरू आहे. आता जे भक्तगण आई अंबाबाईला येत आहे ते सीएनजी मधूनच येत आहेत किंवा गॅस रिक्षा म्हणा काय सगळीकडे गॅस पुरवठा सुरळीत असल्याशिवाय इथं लाखोनं भक्तगण आलेले नाहीयेत. आणि पहिली गोष्ट भारत गॅस एजन्सीमध्ये आता लावलेला गॅस, आता ऑनलाईन गॅस नोंद केली तर दुसऱ्या दिवशी गॅस दारात हजर आहे. मग संदीप गॅस एजन्सीचा गॅस कुठं तटलेला आहे हे आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे. तर आमच्या सगळ्या ग्राहकांची विनंती अशी आहे की संदीप गॅस एजन्सीनं इथं येऊन ग्राहकांचे प्रश्न मिटवावे. ग्राहक जर तुम्हाला जमत नसेल तर त्यांचे कार्ड ट्रान्सफर करून त्यांनी द्यावे आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी यांना मार्गदर्शन करावं अशी. कारण आतापर्यंत ग्राहकांना इथं मानसिक नाहक त्रास झालेला आहे, विनाकारण झालेला आहे. गॅसचा पुरवठा सुरळीत असून सुद्धा या लोकांना आज इथं तात्काळात उभा राहावं लागलेलं आहे. तर ह्याच्यावर तोडगा काढून संदीप गॅस एजन्सीनं स्वतःच यांना गॅस उपलब्ध करून द्यावा. जर काय एजन्सीकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही तर तुमची काय पुढची भूमिका असणार आहे? भारतीय जनता पार्टीकडून आम्ही सर्वजण इथं आता कार्यकर्ते आलेलो आहे लक्ष्मीपुरी मंडळातून. तर आम्ही जर ह्यानं आता आम्हाला योग्य ते उत्तर दिलं नाही तर आंदोलन हे असंच सुरू राहणार आहे. मग त्याला कितीही दिवस लागू दे आंदोलन हे होणारच. तर नक्की आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणावर इथं नागरिकांची तसेच त्या पद्धतीने माझ्या पलीकडे तुम्ही बघू शकताय की मोठ्या प्रमाणावर गॅसची लाईन जी आहे ती इथं लागलेली आहे. लोकांनी रस्ता रोको त्याचबरोबर आंदोलन केलेलं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या विनंतीला मान देऊन लोकांनी हे आंदोलन थांबवलेलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यावेळी आखाती प्रदेशामध्ये युद्ध चालू असते नेहमी कायम या ठिकाणी आपल्याला दिसून येते की गॅसची गर्दी त्याचबरोबर लोकांचा रोष हा अधिकाऱ्यांच्यावर त्याचबरोबर पोलीस प्रशासनावर होत असतो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आपण हा सगळा प्रकार पाहिलेला आहे की काय नेमकी परिस्थिती आहे आणि लोकांना कशा प्रकारचा नाहक त्रास सहन करावा लागतो. कॅमेरामॅन ऋषिकेश पाटील सोबत मी साजिद पिराडे, तरुण भारत, कोल्हापूर.